आय कॅन सी आनंद दिओ, ज्यांच्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वन्स अगेन पुट युअर हँड्स टुगेदर. नमो नमो एव्हरीवन. मी डॉक्टर प्राची प्रशांत मलमकर, हिंदी चालेल चालेल. मी वास्तुशास्त्रामध्ये इथे बरेच माझे फ्रेंड्स आहेत, ऑकल्ट सायन्समधले बरेच सगळी मंडळी इथे आहे. माझा छोटासा इंट्रोडक्शन म्हणजे मी एज्युकेशन इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे, इंटिरियर डिझायनिंग केलं आणि लग्नानंतर तसंच होतं की फील्ड चेंज झाली. त्यानंतर मी PhD केली आहे वास्तुशास्त्रामध्ये आणि ऑकल्ट सायन्समधले म्हणजे न्यूमरोलॉजी झाली, ॲस्ट्रॉलॉजी झाली, BA वेदांत ज्योतिषमध्ये केले आणि त्यानंतर IKS इंडियन नॉलेज सिस्टीम त्यामध्ये पण शिकत आहे. वेद, उपनिषद आणि यांचा पण अभ्यास चाललेला आहे. सक्सेस स्टोरी म्हणजे आता या फील्डमध्ये 15 वर्ष झालेली आहेत. ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेरसुद्धा वास्तू कन्सल्टेशन्स आणि कोविड नंतर बरंचसं ऑनलाईन काउन्सिलिंग बऱ्याच प्रमाणात चालतंय. आणि म्हणायचं एवढंच आहे की शिकायला म्हणजे भरपूर आहे. आपण म्हणजे समुद्र आहे हा ज्ञानाचा, त्यात गोते आपण जितके मारू तेवढा आपल्याला मोतीच मिळणार आहे. आणि माझा जवळचा विषय म्हणजे नक्षत्र. जसं एक सरांनी सांगितलं की ज्यांना ज्योतिष येतं त्यांना गायीविषयी, गोमाताविषयी काही सांगायची गरज नाही. तसंच आहे की आपले शास्त्र, आपली संस्कृती आणि आपली सभ्यता ही सगळ्यांपर्यंत पोहोचावी. म्हणजे आपण म्हणतो वास्तू आत्ता आले, वास्तुशास्त्र हे पुरातन आहे. वेद आहेत आणि वेदाची उपशाखा आहे. ज्योतिषांना वेद चक्षु म्हटलंय म्हणजे डोळे म्हटलंय. म्हणजे वेदांमध्ये इतकं इम्पॉर्टंट ज्या गोष्टींना आहे आणि आपण म्हणतोय की हे नवीन आलंय, तर असं नाही आहे. वैदिक ज्योतिष आहे, वैदिक वास्तू आहे, तसंच पिरॅमिड वास्तू सुद्धा आहे. तर सांगायचं आहे की आपली संस्कृती आपण जपलो आणि त्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला कुठलीही समस्या येणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या नक्षत्राप्रमाणे वृक्ष असतात पंचांगामध्ये. म्हणजे पंचांग पूर्वी प्रत्येकाच्या घरी असायचं, तर पंचांगामध्ये आपल्या जन्म नक्षत्रांची वृक्ष सांगितली, त्यांची आराधना केल्यानुसार पण आपल्याला बरेचसे रेमेडीज मिळून जातात. तर हेच आहे की आपली संस्कृती सभ्यता ही पुढे जावी आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि खरं तर तुमच्या या सगळ्या अभ्यासाची आणि तुमच्या ज्ञानाची गरज ह्या जनरेशनला आहे, कारण की संस्कृती कुठेतरी ढवळत चाललेली आहे. जेन झीज म्हटलं की बऱ्याच गोष्टी आहेत, TVs वगैरे आले, पण नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही शिकवत राहताय, त्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या संस्कृतीसोबत परत एक नाळ जोडली जाते आणि कुठेतरी आम्ही तेच पुढे फॉरवर्ड घेण्यात जायचा प्रयत्न करत राहू. थँक्स लॉट अँड हार्टिएस्ट वेलकम टू